तर आपण ही थेट दृश्य पाहतोय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत अशा प्रकारे आज एक नवीन बॅनर घेऊन विरोधक पायऱ्यांवर आता आंदोलन करत आहेत। तर काही वेळामध्ये अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत अशा प्रकारची आज विरोधक देताना आपल्याला पाहायला मिळतात। तर सध्या महागाईने जनता त्रस्त आहे हा मुद्दा घेऊन आज विरोधक सभागृहामध्ये कामकाजामध्ये विरोध करणार हे आता दिसून येते। त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा विरोधक आज घेणार हे लक्षात येते। एकंदरीतच विरोधकांची रणनीती महागाई मुक्त देश ही असणार आहे आजची। भाजप मुक्त भारत अशा प्रकारची सुद्धा घोषणा दिली जाते। तर विजय वडेट्टीवार या घोषणांमध्ये नेतृत्व करताना आपल्याला पुढे पाहायला मिळतात आणि घोषणा दिल्या जातात। कृष्णा पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। जाणून घेऊया काय नेमकं पायऱ्यांवरचं आंदोलन सध्या सुरू आहे। कृष्णा, विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे आणि आजचा विषय महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत अशा प्रकारे आहे। बॅनरवर तसं घोषवाक्य लिहिलेलं आहे, घोषणा दिल्या जात आहेत। काय नेमकी आज विरोधकांची रणनीती दिसते? अनुपम, काल आंदोलन जे आहे ते सुरू केलं गेलं होतं शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून। आज जो मुद्दा घेतलेला आहे विरोधकांकडून तो महागाईचा मुद्दा हा घेतलेला आहे आणि विरोधकांनी पायऱ्यावर विधिमंडळाच्या हे आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळते। महाराष्ट्र आघाडीच्या तिन्ही पक्षांचे आमदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। विजय वडेट्टीवार असतील, अंबादास दानवे असतील, सुनील प्रभू असतील, हे सर्व आमदार या महागाईच्या विरोधात आंदोलन करत आहेत आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत। खास करून मोदी सरकारच्या विरोधात ही घोषणाबाजी सुरू असते आणि विधिमंडळाचं अधिवेशन कालपासून सुरू आहे। कालपासून खऱ्या अर्थानं कामकाजाला सुरू होते, कारण पहिल्या दिवशी कामकाज जरी जास्त नसलं तरी आजपासून खऱ्या अर्थानं कामकाजाला सुरू होईल आणि विविध मुद्दे जे आहेत या पटलावर विरोधकांचे असलेले पाहायला मिळतात आणि आज महागाईच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू झालेलं दिसत आहे। अगदी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं हे आंदोलन आहे। महागाई मुक्त देश अशा प्रकारची आजची रणनीती विरोधकांची असणार आहे। शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा सध्या चर्चेला जातो आहे आणि त्यावरून सुद्धा विरोधक आक्रमक आहेत। या दृष्टीने सुद्धा आज सभागृहामध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विरोधक पायऱ्यांवर दररोज आंदोलन करतात। सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी आता सभागृहाची बेल वाजते। काही वेळामध्ये विरोधक आता सभागृहामध्ये प्रवेश करतील आणि आजच्या कामकाजाला आता सुरुवात होणार आहे। तर विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये सध्या विरोधकांचं पायऱ्यांवर हे आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे। तर यावेळी भाजपवर सुद्धा निशाणा साधला आहे। भाजप मुक्त भारत अशा प्रकारे घोषणा दिली जाते। मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या जातात। तानाशाही कमी करा, नाहीतर खुर्च्या खाली करा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात विरोधकांकडून। त्यामुळे आज आता दिवसभरातल्या कामकाजामध्ये जनतेच्या दृष्टीनं काय नेमक्या महत्त्वाच्या मुद्द्यांना विरोधक हात घालतात आणि सत्ताधारी नेमकं हे कामकाज कसं पुढे नेऊन जातात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे दिवसभरातल्या दोन्ही सभागृहातल्या कामकाजांवर आपलं लक्ष असणार आहे। विरोधकांचं पायऱ्यांवरचं आंदोलन आता थांबलेलं आहे आणि आता दिवसभर सभागृहामधल्या कामकाजामध्ये काय होतंय हे आपल्याला पाहायचं आहे। हे लोकांचं म्हणणं जे आहे ते तीव्रतेने आम्ही मांडू। अरे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, त्यामुळे पेट्रोलचे भाव वाढले, लोकांना त्रास झाला, महागाई वाढली, लोकांच्या खिशामध्ये जो काय ताण पडतोय त्याबद्दल या सरकारला काही सोयसुतक नाही आणि म्हणून लोकशाही पद्धतीने आज विधानसभेच्या पायरीवरती हा विषय आम्ही मांडलेला आहे। किरण पावसकर यांनी जी टीका केलेली आहे आदित्य उद्धव आपल्या ठाकरेंच्या ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या नावावरती एवढी पदं भोगली त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्याची टिंगल उडवणं म्हणजे या सगळ्या नकली ज्या पद्धतीने कातळ पांघरलेले शिवसैनिक म्हणून वावरत आहेत त्यांचा मी निषेध करतो। तर विरोधकांच्या प्रतिक्रिया आता यायला सुरुवात झालेली आहे। तर शिवसेना प्रमुखांच्या वक्तव्याचा अशा प्रकारे वापर करणं आणि त्याची खिल्ली उडवणं हे निश्चितच निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। सरकार हे गेंड्याच्या कातड्याचं आहे आणि अशा प्रकारे कुठल्याही जनतेच्या प्रश्नांची या सरकारला पडलेली नाही अशा प्रकारे विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे।